दिनांक 6 नोव्हेंबर पासून बाबुळगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी उपोषणावर बसणार आहेत। सोयाबीन निघून 15 ते 20 दिवसांपासून विक्रीला बाबुळगाव बाजार समितीमध्ये येत आहेत, परंतु अजूनपर्यंत नाफेडचे पत्र बाबुळगाव येथे संबंधित यंत्रणेला नाफेड नोंदणीचे पत्र प्राप्त झाले नाही। तसेच खुल्या मार्केटमध्ये फार कमी किंमत आहे। आधीच ओल्या दुष्काळामुळे बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडलेला असून शेतकरी हवालदिल झालेला आहे। नाफेडची खरेदी सुरू नसल्यामुळे प्रति क्विंटल सोयाबीनला 1200 ते 1500 रुपये फरकाचा भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे। त्यामुळे बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात व अडचणीत सापडलेला आहे। तसेच संबंधित अधिकारी यांच्या गैरहजरीमुळे नाफेडची नोंदणी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही। म्हणून बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी बांधव 6 नोव्हेंबरला गुरुवारपासून बाबुळगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। यावेळी बाबुळगाव तालुक्यातील पहुर येथील शेतकरी राजकुमार पत्रे यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। माझं नाव राजकुमार लक्ष्मणराव पत्रे, राहणार पहुर। पद तुमचं? पद मी सोसायटी संचालक। तुम्ही उपोषण कशासाठी बसणार आहात? बाबुळगाव सोडून कळंब, रायगाव, यवतमाळ या ठिकाणी नाफेड नोंदणी व खरेदी सुरू झाली आहे, पण बाबुळगाव येथे अजूनपर्यंत कोणती सूचना किंवा कोणते पत्र नाफेड नोंदणी करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी प्राप्त झाले नसल्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होत आहे। पहिले शेतकरी हा डबघाईत झालेला आहे, शेतकऱ्याला नापिकीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे हे उपोषण करण्यात येत आहे।